माणसं मंदिरात गेली की आता पूर्वीसारखी लोटांगण नाही, समर्पण ज्याला म्हटलं जायचं, समर्पण करणं. लोटांगण आता देवा पुढे नाही, देवाला लांबूनच राम राम, तू थांब मी आलोच. माणसं कपड्याला डाग लागतील म्हणून लोटांगण घ्यायला घाबरतात, कपड्याला डाग लागतील म्हणून घाबरतात. कपड्याला डाग लागले लागू द्या, डाग अच्छे होते हैं. 10 रुपए के सर्फ एक्सल से, अरे भयो 10 रुपए के सर्फ एक्सल से दाग निकल जाते. कपड्याला डाग असले तर चालतात, चारित्र्याला डाग असता कामा नये, खरा परमार्थ आहे. वाक्य फार सुंदर आहे. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है लेकिन नरक पड़न को डरत ना. एक अक्षराचा फरक आहे. नर कपड़न को डरत है लेकिन नरक पड़न को डरत ना. नरकात पडायला घाबरायची नाही, पण कपड्याच्या डागाला घाबरते. समर्पण नाही, दास होणं म्हणजे एवढं सोपं नाही. सगळं सर्वस्व अर्पण करावं लागतं. भगवंतावरती एवढ्या निष्ठेनं प्रेम करावं लागतं. विठ्ठल भगवंतावरती केलेलं निष्ठेचं प्रेम, समर्पणाचं प्रेम. अर्थात समर्पण म्हटलं ना की समोरच्याकडनं अपेक्षा न ठेवता प्रेम करणं. भगवंतावरती आमचं तेवढं प्रेम जर असेल, तेवढं समर्पण असेल, आम्ही जर त्याच्या खऱ्या अर्थानं दास असू ना, तर आमच्या प्रत्येक संकटामध्ये तो येणारच. पण झालंय असं, आमचा चांगल्यावर विश्वास नाही, वाईटावरती प्रचंड आहे. चांगलं कोणी सांगितलं आम्हाला पटकन जमत नाही, वाईटावरती मात्र आमचा पटकन विश्वास बसतो. आम्ही म्हणतो ना की केलेलं कर्म कधीतरी भोगावं लागतं, ते वाईटासाठीच ऐकलंय. तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल असं कोणीतरी मला आशीर्वादासाठी म्हणावं. तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल हे कोणीतरी मला चांगल्यासाठी म्हणावं. आम्ही अनेकदा ऐकलंय. जेव्हा गावामध्ये यावं मी जर सहज म्हणाले, महिला मंडळ, मी जर तुम्हाला सांगितलं मला भूत दिसलं, अय मावशी झोपल्या का काय, मी सांगितलं भूत दिसलं, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील दिसलं असं, तिथं बाळातीन गेली होती, तिथं सवाशीन गेली. आणि तेच जर मी सांगितलं ताई दादा मला पांडुरंग भेटला, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील कालच्या कीर्तनकाराला याड लागलं होतं बा. चांगल्यावर विश्वास नाही, वाईटावर चटकन बसतो. जेव्हा या चांगल्यावरचा विश्वास दृढ होतो ना, अंतःकरणातली ही शक्ती भगवंतापर्यंत पोहोचवणारी आहे. आणि तेवढा विश्वास जर आमचा तिथपर्यंत जाणारा असेल, समर्पण तेवढं ताकदीचं असेल ना, तर आम्हाला या जन्मामध्ये कुणाचंच भय नाही, अगदी कशाचंच नाही. इथं प्रत्येकाला भीती आहे. ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे त्याला भीती वाटते मला काहीतरी रोग होईल की काय. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं कधीतरी चोर येईल आणि सगळं घेऊन जाईल की काय. ज्याच्याकडे काळा पैसा आहे त्याला असं वाटतं कधीतरी धाड पडल की काय. ज्याच्याकडे जे आहे त्याला ती गोष्ट जाण्याची भीती आहे. कोणाला कशाची भीती असो वर नसो, पण मृत्यूची भीती तर सगळ्यांना आहे. मरावं तर कोणालाच वाटत, पण मरणालाही मागे सारावं एवढी ताकद या वैष्णवांमध्ये, वारकऱ्यांमध्ये. नाथ बाबा गेले गावामध्ये, कळाला हाकाटी झाली. आता सगळे पै पाहुणे रावळे आले, लांब लांबची मंडळी आली, भक्तगण वर्ग आलाय, सगळी मंडळी आलेत. आता उचललं गेलं, प्रवास सुरू झाला, शेवटचा प्रवास. भजनी मंडळ चाललंय, सगळी मंडळी चालली आहेत, शोक व्यक्त करतायत. आणि इतक्यात झालं असं, जी खांदेकरी माणसं होती ना, खांदेकरी, ती एकमेकाला सांगू लागली, म्हणे ऐकलात का विष्णुपंत? ते म्हणे बोला केशवपंत. मागचे 2 पंत ऐकतच होते खांदेकरी. म्हणे ऐकलात का विष्णुपंत? या नाथ बुवांनी उभा जन्म कोणाचं काही ऐकून घेतलं नाही, आमच्या सारख्याचं ज्ञान कोणाला घेऊ दिलं नाही, स्वतःचं ज्ञान पाजळत राहिले, उभा जन्म लोकांसाठी जगत राहिले. पण शेवटी यांच्या शेवटच्या क्षणी कामाला कोण आलं? भावकी कळते ना, हा भाऊ पण किती कोण इकडे बी आहे. शेवटी आपल्याच खांद्यावर, भाऊबंधांच्याच खांद्यावर जायची वेळ आली. शेजारच्या पंतांनी दुजोरा दिला, मागच्यांनी माना डोलावल्या, पण आता ऐकलं नाथबाबांनी ऐकलं आणि सांगितलं पंत मांडा खाली. आवाज ऐकला, हातपाय लटलट कापायला लागले. पंतांनी तिरडी खाली मांडली, नाथबाबा स्वतःच्या पायानं घरी. पुन्हा काही दिवस
दिवसांनी प्रयाण झालं, नाथबाबांचं जाणं झालं, गावामध्ये हकारा झाला, हाकाटी पिटल्या गेली, सगळी माणसं जमा झाली, पुन्हा चालायला लागले, पुन्हा त्या दिशेनं प्रवास, शेवटचा प्रवास सुरू झाला. पण आता मात्र सांगितलं खांदेकरानं बोलायचं, उगा नाथबाबा परत आले मग काय करायचं, खांदेकरानं बोलायचं नाही. आता मात्र गावात निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर आता नवीन लग्न झालेली लेक आपल्या माहेरी आलेली आई बघत होती. आईच्या मनात विचार आला, मनातल्या मनात त्या आईनं बोलावं, ह्याला आता जायचं होतं का नाथबाबांना. ऐकताय ना गावकरी, नाथबाबांना. आमच्यासारखे महाराज कोणत्या टिपणात बसायचे, समाज असा आहे. नाथबाबांना बाईनं मनातल्या मनात म्हणावं, याला आताच जायचं होतं का. नाथबाबांनी ऐकलं मनातलं. नाथबाबा उठून बसले, म्हणाले पंत, मांडा खाली, पुन्हा स्वतःच्या पायानं घरी. आणि आता मात्र जेव्हा तिसऱ्यांदा जाणं झालं तेव्हा मात्र स्वतःला अनंतात विलीन करून घेतलं. कोणावरती भारच नको. काळाची भीती आपल्यासारख्यांना आहे. काळाची भीती तुमच्या आमच्या सारख्यांना, साधू संतांना किंवा वैष्णवांना, वारकऱ्यांना, हरीचे दास म्हणवल्या जाणाऱ्या आणि भगवंताची तेवढा निष्ठेनं भक्ती करणाऱ्यांना ही भीती सुद्धा उरत नाही. नाथबाबा, नामदेवराया, गोरोबा काका, चोखोबराया किंवा स्त्री संत मांदियाळी कुणी असू देत, आतापर्यंत भगवंत नामावरती दृढ विश्वास असणाऱ्या त्या वैष्णव सख्यांना, त्या संतांना अद्यापपर्यंत त्या मरणाची भीती कधी वाटलीच नाही. कारण त्यांचा ठाम विश्वास होता. जगद्गुरु तुकोबाराया वर्णन करतात, माझा ठाम विश्वास आहे की या वैष्णवांना, वारकऱ्यांना भगवंतावरती प्रेम असल्यानंतर, नामचिंतनावरती प्रेम असल्यानंतर कशाचं भय उरतच नाही. त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी, या त्रैलोक्यामध्ये आम्हाला कसलीच भीती नाही. का? कारण तो आमच्या प्रत्येक संकटात, अगदी प्रापंचिकही आणि पारमार्थिकही, आमच्या प्रत्येक संकटामध्ये भगवंतानं आमच्या पाठीशी उभं असावं. आमच्या प्रत्येक संकटामध्ये एक पाऊल आमच्या पुढेच असावं. बऱ्याचदा लोक विचारतात, ताई मग एवढं बोलता देवाबद्दल आणि तुम्ही देव पाहिलाय का? अरे कोण म्हणालं देव दिसत नाही? कोण म्हणालं देव दिसत नाही? आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा कोणी दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो. कोण म्हणालं देव दिसत नाही? डॉक्टर लोक सांगतात जेव्हा सगळे उपाय थकले आता घरी न्या, तेव्हा तोच तर दिसतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. खरं सांगू का, जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशन मध्ये जाल, त्याच्या प्रेमात पडा, सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर याल. इतका गोड आहे भगवंत. पंढरपुराच्या दिशेनं वारकऱ्याने यावं. ऊन नाही, वारं नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत वारकरी पंढरपुराच्या दिशेने येतो. पंढरपुरामध्ये आला, 3 दिवसांचा मुक्काम घडला. संत भेटी करता वाखरीच्या दिशेकडनं आलेली मंडळी, वाखरीकडच्या दिशेनं आलेली मंडळी आणि संत भेटी करता इकडनं निघालेल्या मानाच्या पालख्या. वाखरीमध्ये मोठं रिंगण झालं आणि मोठं रिंगण झाल्यानंतर त्या वाखरीच्या रिंगणाचा आनंद घेतल्यानंतर सगळे वारकरी पंढरपुराच्या दिशेनं मानाच्या पालख्या एका पाठोपाठ लागतात. नामदेवराया घेण्याकरता आलेले आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीदादा, सोपन काका, चांगदेवराया, नामदेवराया, सगळ्याच संतांच्या पालख्या क्रमवार लागलेल्या आहेत. आणि या क्रमवार लागलेल्या पालख्या ज्ञानोबारायांच्या पालखीकडनं चोपदारानं दंड उंच केला की सगळ्या मानाच्या पालख्या पुन्हा पंढरपुराच्या दिशेनं येतात. पंढरपुरामध्ये आलं की आता मात्र दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. दर्शनाकरता वारकऱ्यानं उभं राहावं. तुम्ही आम्ही दर्शनाकरता उभं राहिलोय, पण हे दर्शन एवढं साधं 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत शेवटच्या फेऱ्याला यायचंय.
ह्या शेवटच्या फेऱ्याला आलं की आता थोडंच अंतर राहिलं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. टाळ चिपळ्यांचा निनाद कुठेतरी कानावर ऐकू येतोय, कुठेतरी पुंडलिक वरदाचा गजरा कानावरती ऐकू येतोय, कुठेतरी नाथबाबांच्या गवळणी सुद्धा कानावरती पडतायत, कुठेतरी तुकोबारांचे अभंग आम्हाला ऐकायला मिळतायत, कुठेतरी क्षेपक सुद्धा आम्हाला ऐकू येत आहेत, कुठेतरी भारुड सुद्धा ऐकायला येत आहेत. आणि या नामचिंतनाच्या गजरामध्ये पाऊलं आमची पुढे 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 आम्ही टाकत चाललोय. समोर दिसतील चोखोबाराया, नतमस्तक व्हा, दर्शन घ्या चोखोबारायांचं. दर्शन झालं पुढे नामदेव पायरी आहे, मस्तक टेकवलं, दर्शन घेतलं, पुढे निघा. या हाताला तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, तुम्ही पुढे निघालात. पुढे निघाल्यानंतर आधी दर्शन कान्होपात्रेचं, मग भगवंताचं. कान्होपात्रेचं दर्शन घ्या, पुढे निघा. अरे गरुड खांबाचं आलिंगन झाल्याशिवाय आता पुढे तर काही जाताच येत नाही. गरुड खांबाचं आलिंगन झालं, पुढे गेलात, काचेमध्ये ठेवलेला श्री ग्रंथ तुमच्या नजरेस दिसून येईल. दर्शन घ्या आणि पुढे पाऊल टाका. पुढे पाऊल टाकता क्षणी तुमच्या नजरेसमोर येईल पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वारात आत डोकावून बघताय, आतमध्ये गर्दी आहे. चरणावर भगवंताच्या डोकं टेकून होतही नाही, ते सिक्युरिटी पुढे ढकलते. आपलं सुद्धा ढकलणं होणार आहे, पण आपलं ढकलणं होण्याआधी आपल्याला दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. दर्शन बारीला उभं राहत राहत द्वारापाशी आलोय. चरण आम्ही आतमध्ये, पाऊल आम्ही आतमध्ये टाकलं. पाऊल आत टाकता क्षणी जवळ यायला लागलं पांडुरंग परमात्मा. एवढं सुंदर लावण्य आहे भगवंताचं. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतायत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, पिवळ्या पितांबर धारण केलेला आहे, त्यावर सोन्याचे तोडे खूप सुंदर दिसत आहेत. हातामध्ये भरजरी पंचा शेला आहे आणि त्यावर सोन्याचे कडे अगदी चमचम करतायत. गळ्यामध्ये सोना नानानं अलंकृत अशी आभूषणं आहेत. मस्तकावरती गोपी चंदन टिळा रेखाटलेला आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे, त्यावर सुंदर असं तुलसीपत्र रेखीवपणे ठेवलेलं आहे. आणि भगवंताचं हे लावण्य सावळ्या सुकुमार परमात्मानं समोर उभं असावं. चरणावरती डोकं टेकवा आणि दर्शन घ्या पांडुरंगाचं. विटेवर उभा असणारा पिवळ्या पितांबरातला सावळा सुंदर समोर उभा आहे आणि आम्ही दर्शन घेतोय. एवढं लावण्य एका क्षणात, एवढं नजर भरून बघितलं का माघारी जायची आता इच्छा सुद्धा राहिली नाही. इतकं लावण्य आहे, इतका शोभायमान आहे, एवढं सौंदर्य पांडुरंगाचं. ब्रह्मदेवांनी ठरवलं होतं की उत्तम सौंदर्य ब्रह्मांडातलं निर्माण करायचं. चंद्रावरची बचक भर माती घेतली आणि ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य निर्माण केलं. चंद्रावरच्या साध्या बचक भर मातीनं ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य जर तयार होत असेल तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच, कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्रांचा प्रकाश ज्याच्या मुखावरती, असा पांडुरंग परमात्मा आणि त्याचे आम्ही दास आहोत. लावण्य सुंदरता आहेच, पण प्रेमळही खूप आहे, प्रचंड प्रेमळ आहे. कधी काही मागत नाही, कुठलीच अपेक्षा न करता ज्यानं प्रेम करावं तो पांडुरंग परमात्मा आहे. आतापर्यंत अनेक देव आहेत, आराध्य एक आहे, श्रद्धास्थान अनेक असू शकतात. आजच दुपारी लाईव्हला गेल्यानंतर कोणीतरी मला विचारलं, आपल्या गावातल्या कपाळावर भांडारा आहे, तुम्ही धनगर आहे का? एक सांगू का, ते सकाळचं कीर्तन होतं धनगर समाजामध्ये आणि भक्तगण मंडळी आहेत. अर्थात आमचंही तिकडे जाणं असतं, मग कधी मध्ये असतो कपाळाला भंडारा. जात कुठली असू देत, आमची श्रद्धा आहे. श्रद्धास्थान अनेक असू शकतात, श्रद्धास्थान अनेक असू शकतात, आराध्य एकच आहे. आणि आमचा आराध्य पंढरीश पांडुरंग परमात्मा काही मागत नाही, काहीच मागत नाही. कधी आम्ही ऐकले जगन्नाथपुरीला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर ना पात्रावरती भोजन नाही, तुम्हाला फरचीवरती भोजन दिलं जातं. तिथं मंदिराच्या बाहेर पात्रात जो भोजन घेतो ना त्याला श्राप लागतो. कधी आम्ही काशीला गेलो, काशीवरून आल्यानंतर माउंद करावं लागतं. कधी ऐकलंय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरचं माउंद करायचे? कधी पंढरपूरला गेलात आणि सवाष्णी जीव घालायच्यात, तुळजापूर कोल्हापूर वाणी नाही. नर्मदा परिक्रमा केली, उद्यापन करायचंय, पंढरपूरला जाऊन आले, उद्यापन करायचं, ऐकलं? प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्री गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणचा विशिष्ट प्रकारचा विधी शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. मात्र पंढरपुरीचा आमचा विठू असा आहे, तो काहीच मागत नाही, एकटा ये मी आहे. आणि एवढं प्रेम, एवढं प्रेम, मस्तकावरती गोपीचंदन टिळा भगवंताचं सगळ्यांनी बघितलंय.
पांडुरंगाच्या मस्तकावर गोपीचंदन टिळा रेखाटलेला आहे आणि मधोमध बुक्क्याचं बोट आहे. ते बुक्क्याचं बोट का कशा करता माहिती आहे? का लावला जातो? पंढरपुरात वारकऱ्यानं यावं, वाट बघावी देवाची, तासन तास दर्शन बारीला उभा असावा, पोटात अन्नाचा कण नाही पण दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. बिना अन्न पाण्याची माणसं उभी राहतात तासन तास ताटकळत. देवाला नाही आवडत, पांडुरंगाला आवडत नाही माझ्या भक्तांना असं ताटकळत उभं असावं. पण नाईलाज आहे, लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, वाट बघणं आलंच. सगळेजण निघून जातात. रात्रीच्या प्रहराला शांतता होते, जाडलोट करून बाजूला लावली जाते, शेजारती केली जाते, देवाला निजवलं जातं. पण देव निजत नाही, झोपत नाही पांडुरंग. तो सगळ्याला झोपी लावितो आणि मग विटेवरनं खाली येतो. विटेवरनं खाली येतो आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ झाडून लोटून बाजूला लावलेली असते. त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम आहे! आपल्या पायाची धूळ, गावकरी, आपल्या पायाची धूळ. देवाचं एवढं प्रेम आपल्यावर, आपलं त्याच्यावर तेवढं आहे. पण गरजेपुरतं. कधी कधी ना गरज सरोण वैद्य मरो. आदरणीय हरिभक्तीपरायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री वर्णन करतात, गरजेपुरता भगवंताचा वापर करणारी खूप माणसं आहेत. रात्रीची वेळ आहे, 2 वाजलेत, गाडीत कुणीच नाही, एकटाच आहे. अचानक स्मशानभूमी दिसली ना, अर्ध कापलेलं झाड दिसलं बा. भीती वाटली तर गाड्यात गाणे चालू होते, गाणे बंद होते. आता हनुमान चालीसा लागतो, हनुमान चालीसा लागतो मुखानं राम राम राम. आणि जेव्हा ते झाड माग गेलं लक्षात आलं काही नाही, साधं झाडच होतं. शंका दूर झाली, आता गरज संपली. हनुमान चालीसा परत बंद झाला आणि केसरिया तेरा कंटिन्यू. दुख में सब सुखात सगळे येतात, दुःखात जो येतो तो भगवंत आहे आणि येतोच. विश्वास तेवढा दृढ असेल ना तर तो येतोच. आणि जरी नसला तरी आर्त भावनेनं साथ घातली की मग कधी कोणाच्या रूपाने येईल तेवढं मात्र सांग. नारायण तो आहेच आणि येतोच. विश्वास तेवढा दृढ असावा. आमचा ना होतं असं, विश्वास तो सोडा डळमळीत होतो. 2 गोष्टी घडतात. नामचिंतनाला सुरुवात केली, एकतर नामचिंतन हा एकांताचा विषय, लोकांताचा नाही. लोकांतामध्ये केलं जाणारं नामचिंतन तितकं फळत नाही जेवढं एकांतातलं नामचिंतन फलदायी आहे. आता हे जे काय सुरू आहे आपलं ते लोकांताचा विषय आहे, त्याच्यातनं कदाचित पुण्य प्राप्त होईल. पण एकांतात इथून गेल्यानंतर, क्लासमध्ये जे शिकले ते घरी गेल्यानंतर, शाळेत शिकलेलं घरी गेल्यानंतर अभ्यास करावा लागतो तर मार्क चांगले पडतात परीक्षेला. नुसते क्लास अटेंड केले आणि परीक्षाच द्यायची नाही, उपयोग काय? प्रॅक्टिसच नाही, उपयोग काय? जेव्हा घरी गेल्यानंतर एकांताचा, हनुमानजी बसले दगडी शिळांवरती, एकांतात बसल्यानंतर राम एकांता बसून प्रभू श्रीरामचंद्रजींनी डोकावून बघितलं आणि डोकावून बघितल्यानंतर आता मात्र त्यांच्या लक्षात आलं, विचार केला, सगळेजण मदत करतात, रामसेतू बांधणी करता, आपणही त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे. दृष्टांत प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण जेव्हा मनात विचार आला, दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडाला, आणखी थोडा छोटा घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. विचार आला कदाचित वजनानं बुडाला असेल, आणखी छोटा घेतला, टाकला, बुडाला. आता मात्र पाण्यात काय दगड तरण झाला. मग मात्र जरा 2 पावलं मागं यावं आणि इकडं हनुमानजी हात जोडून पाठीमागं उभे. श्रीराम प्रभूंनी विचारलं, कधी आले? ते म्हणे, पहिला दगडाला आलोय. मग म्हणाले, एक सांगा, माझ्या नावानं दगड तरतायत, मग माझ्याच्यानं का दगड तरत नाही? मी पाण्यात दगड टाकला, तो का तरत नाही, का बुडतोय? हनुमानजींनी इतकं गोड उत्तर दिलं, देवा ज्याला देवानच टाकावं त्याला जगात कोणताच भवसागर तारू शकत. एकांतातलं चिंतन भगवंतालाही माहित नाही त्याची काय ताकद आहे. त्या एकांतातल्या नामचिंतनाच्या जोरावरती भगवंत प्राप्ती होते. पण एकदा चिंतनाला सुरुवात केली की 2 गोष्टी घडतात. एक तर प्रचंड यश संपत्ती येते किंवा प्रचंड दुःख येतात. दुःख येवो नाही तर यश येवो, सुखात माणसं देवाला विसरतातच.
आणि दुःख जरी आली तर कधी कधी माणसं विश्वास ठेवत नाही, निष्ठा डळमळीत होते. महाराज मग आम्ही एवढं केलं होतं देवाचं, एवढी माणसं आहे जगामध्ये. गावातले कितीतरी माणसं महाराज कसे वागत आहेत, कसे जगत आहेत लोकाला पण दिसतं, तरी त्यांचं बरं चाललंय. आणि आम्ही तर देवासाठी एवढं केलं, पण शेवटी आमच्यावर ही वेळ यावी, देवाला दिसत नाही. काही होऊ देत, देवावरचा विश्वास सुटता कामा नये. या दोन गोष्टींपैकी कुठलीही होऊ देत. आम्ही ना भगवंताशी बोलत नाही आणि स्वतःशी बोलत नाही. मनाची ताकद फार मोठी आहे. मन ही शंकर है और मन ही भयंकर आहे. बऱ्याचदा माणसं म्हणतात की ताई कीर्तनकार कथाकार, मग एवढं सांगतात एवढं बोलतात, पण जेव्हा कधीतरी आमच्या कानावर येतो तो बाबा जरा फ्रॉड निघाला, हा म्हणजे विचारतात बहुतांशी वेळेला बरं का, हा बाबा जरा कीर्तनकार असो कथाकार असो जरा नाही का, हा साहजिक कोणाच्याही मनात येणारा प्रश्न आहे. का महाराज इथं व्यासपीठावर लय बोलत होती, माग स्वतः कोरडी पाषा. मला एक खरं सांगा, तुम्ही दुकानात गेलात, मिठाईच्या दुकानात गेलात, मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर तर तुम्हाला मिठाई घ्यायची, जिलेबी घ्यायची, तुम्हाला जिलेबी घ्यायची आहे. तुम्ही काय विचारणार, जिलेबी कशी आहे, काय बघणार, जिलेबी गोड आहे की नाही, ती व्यवस्थित आहे की नाही, हायजेनिक आहे की नाही, व्यवस्थित ठेवलेली होती की नाही, हे बघणार आपण. का तुम्ही हे बघणार का ज्यानं जिलेबी बनवली त्यानं आज आंघोळ केली का नाही, ज्यानं जिलेबी बनवलीये तो घरी बायकोशी भांडून आला का काय, ज्यानं जिलेबी बनवलीये त्यानं आज लेकरांना शाळेत सोडलं का नाही. तुम्ही काय बघणार, फक्त जिलेबी बघणार, फक्त मिठाई बघणार. व्यासपीठावर उभा असणारा नामरूपी मिठाई वाटतोय ती खरीच आहे. या व्यासपीठावर उभा असणारा भगवंत ज्याच्या मुखारविंदातनं वदवून घेतो ना, ते नामचिंतन सत्यच आहे. त्याचा विश्वास सोडू नका, त्या नामचिंतनाला सोडू नका. असं केलं तर काय होईल, काही नाही होणार. एक गोष्ट इतकी महत्वाची घडेल, भगवंत आमच्यासाठी येईल. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीयाच्या.